नमस्कार, मी निलिमा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर ट्रिपचा हा दुसरा दिवस होता आणि त्यानंतर आम्ही पोचलो शनिशिंगणापूरला. शनिशिंगणापूरला जवळच एक हॉटेल टाईप आदिती हॉटेल म्हणून होतं. तिथे राहण्याची चांगली सोय होती, त्यामुळे मग तिथे आम्ही बुक केलं आणि तिथे 2 रूम घेतल्या. तर रूम व्यवस्थित होत्या. त्यानंतर हा बाहेरचा व्ह्यू आहे रात्रीचा. तर तिथे समोर दिसतंय ते गणपतीचं मंदिर आहे छोटंसं. ते सकाळी एकदा क्लिपमध्ये ॲड करेन. तर पुढचा ब्लॉग असेल तो शनिशिंगणा शर्ट काढायला लागतं फक्त. सोनू गहू बघ, गहू बघ. कापलं नाही बघ गहूची. तर हे आहे शनिशिंगणापूरचं मंदिर आणि या मंदिरामध्ये मी लहान असताना आमचे जे सहल आली होती त्यावेळेस आले होते, तेव्हा मंदिराचं बांधकाम चालू होतं आणि आता खूप सुंदर बांधलं आहे. हे मंदिराचा एरिया आहे, ही कमान आहे. त्यानंतर मग पुढे मंदिर आहे एका साईडने वगैरे सगळीकडे हा पूर्ण एरिया दिसतो तो शनिशिंगणापूर मंदिराचा. आतमध्ये मंदिरामध्ये तेल वगैरे वाळण्यासाठी किंवा रुईची जी माळ असते, पानांची माळ, ती वाळण्यासाठी इथे समोरच एंट्रन्सला त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. तर त्या तिथे तेल आणि जे तीळ वगैरे आहे ते इथे देवाला वाहू शकतो. त्यानंतर इथे नवग्रह मंदिर नवीन डेव्हलप केले आहे. तर हा एक मध्ये स्तंभ दिसतो आणि दोन्ही चारी साईडला त्याचे नवग्रह जे आहेत त्यांचं मंदिर आहे. मंदिरामध्ये दर्शन करून आल्यानंतर इथे आम्ही हॉटेल आदिती इथे जे आहे तिथे स्टे केला होता. तर तिथलं एंट्रन्स आहे आणि खूप छान होतं हॉटेल ते. आता आम्ही आहोत शनिशिंगणापूरला सकाळी गेलो, म्हणजे काल रात्री आलो होतो. काल रात्री इथे स्टे केला. सोनू 2 मिनटं थांब ना. काल रात्री इथे स्टे केला आणि आता सकाळी आम्ही मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन आलेलो आहे. तर वाजलेलं आहे 10:30. आता निघतोय नेक्स्ट इकडे. तर नेक्स्ट कोणत्या इथे बघायचा आवाज होतोय ना बेटा. आणि छान आहे. हॉटेल आदिती. त्यानंतर आम्ही आलो ओझरला, जे अष्टविनायकांपैकी एक गणपतीचं मंदिर आहे. तिथे देवळाचा कळस. हे म्हटलं आम्ही घेतो एक मम्मी पप्पांना द्या. सोनू थांब. त्यानंतर पुण्यामध्ये असलेल्या लेण्याद्रीवरती आलो. हे पण अष्टविनायकांपैकी एक मंदिर आहे आणि त्याच्या पायऱ्या जवळजवळ 300 आहेत. तर त्या पूर्ण 300 पायऱ्या आम्ही चढून वरती दर्शनासाठी जात होतो. तर या पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता हा 300 साधारण पायऱ्या आहेत, त्यावरती चढून जायचं आहे. आणि या मार्गामध्ये मध्ये मध्ये माकडं वगैरे सगळे होते आणि त्यानंतर मग सगळे इन्स्ट्रक्शन्स देत होते की त्यांनी आपापल्या वस्तू वगैरे सगळ्या व्यवस्थित जपून न्याव्या.
त्यानंतर लेण्याद्रीचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोरचा हा मंदिर परिसर आहे. खूप छान आहे वातावरण. आणि त्यानंतर संध्याकाळची वेळ होती त्यामुळे आम्ही हळूहळू पायऱ्या वगैरे उतरून गेलो आणि हा गडाचा परिसर आहे. साधारण इथल्या ज्या लेण्या वगैरे आहेत त्या पण खूप सुंदर वगैरे आहेत. माकडे, एक ऑरेंज कलर, एक व्हाईट कलर. आम्ही ग्रीन कलरची माकडी बघितली. बघ तुला पाहिजे तसं तिथून दिसायला पाहिजे. हा एकदम झूम नको रे, जास्त झूम केलं की दिसायला हळूहळू दिसतं ते. मिनिमाइज कर बस. किती डोंगर आहेत बघ. हे सगळे डोंगर आवाज आहे. तेव्हा खाली पाणी येतं बघ तिकडे तिकडे ते पाणी बघ ना. मम्मा जास्त झूम करायला लागलेला. मग क्लोज कर, परत चालू कर. झूम करून घ्यायचं आहे तुला. जोडी नाही येणार. आता जंगल आहे सगळं. पुढे आले. त्यानंतर येताना आम्ही माळशेज घाटातून खाली उतरत होतो आणि असा सुंदर नजारा दिसत होता सूर्यास्त होताना.